तर मंडळी सासूरवाडीत आहे बघा. दर रविवारी शनिवार का नाही इकडं सासूरवाडीत शिवांगीला घेऊन येत असतोय. तिकडं शाळेसाठी 5-6 दिवस तिकडं असते. नंतर मी इकडं तिला करमत नाही म्हणून एक दिवस इकडं घेऊन यायचं म्हणून आलोय. हे समृद्धी इकडे तू येणार का आता आजीकडे? काय खायला लागलोय सकाळ सकाळ? काय चपाती चपाती? हे बा इकडे, ही आमची शिवांगी. करमत नाही म्हणून रडतेस होय? तरी मी काळजी करू नकोस. तुला मी दर रविवार शनिवार इकडे घेऊन येतो काय, आईला भेटायला आणि बाळाला भेटायला. चला आता जाऊया इकडे. कारभार नाही काय? कारभार नाही कुठं आहेस? बाहेर बाहेर बसलं का आई? चला बाहेर जाऊ. तर मंडळी सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मला वाटलं तुमच्या वहिनी आत बसल्या असतील, तर आज बरंच तिकडं ज्वारीच्या रानाकडे जाऊन बसल्यामुळे. कारभार नाही एवढ्या लांब का बसलेस का? घरापुढं ऊन लागत नाही म्हणून का नाही जरा वावराजवळ जाऊन बसल्या. चला तिकडे जाऊया. समृद्धी समृद्धी एक माझी पाठ सोडत नाही. जेव्हा आलो एकदा इकडं तर सारखं वर बसूनच फिरते बघा. कारभारने का ग एवढं लांब येऊन बसलेस? नाही जरा म्हणजे उन्हात घेऊन बसले बाळाला, कवळं उन्हात सकाळी सकाळी. म्हणजे बाळांना वगैरे कामीण होत नाही, कावीळ होत नाही. त्यामुळे जरा सकाळची सकाळी बसायचं बाहेर. कुठला आजारी वगैरे होत नाही, काय नाही. होय नैसर्गिक एकदम आहे की नाही? नैसर्गिक आणि बाळांना व्हिटॅमिन डी पण मिळते असं म्हणतात डॉक्टर. कवळं उन्हात वगैरे बसलं तर त्यामुळे म्हटलं जरा सकाळ सकाळचं बसूया. निवांत झोप काढायला. उन्हात बसलं तरी पण झोप चालूच. रोज ते गौऱ्यानं शेक देतेस, आज चांगलं उन्हाचं शेक बसायला. होय निवांत झोप पण काढायला. आणि आपण उन्हात वगैरे बसला ना बाहेर सकाळच्या उन्हात कपडे वगैरे काही घालायचे नाही. पूर्ण सगळं पूर्ण अंगाला आहे ना, म्हणजे चांगलं असं उन्हाचं त्याच्यावर प्रकाश पडायला पाहिजे. कवळी किरण यायला पाहिजे. कवळी किरण यायला पाहिजे. नाहीतर काय करायचं, आपण कपडे वगैरे घालून बसायचं आणि ते अंगावर पडतच नाही ना किरण, मग कपड्यावरच पडतात. बरोबर आहे. त्यामुळं म्हटलं जरा बसूया बाहेर. आणि बसल्यामुळे सगळे आले तिथं. समृद्धी, पिलू, मनू. मनू काय म्हणतेस? काय आहे की बाळाला घेऊन जाऊ का घरला? आता करमत नाही का आम्हाला बी तिकडे? मोठं होऊ दे, मोठं झाल्यावर नाही जोय. तू बी येत नाहीस. तू जातेस काय? येणार माझ्या बरोबर उद्या? खरं सांग, जाताना आणि नाही म्हणतेस? येणार आहे आता, येणार आहे. हे आमचं बाळ लई छान बघा. शाळा आहे म्हणून का नाही होय माझ्या बरोबर तिकडच असत्या. 1 दिवसासाठी येते ती. फक्त 1 दिवस यायचं, राहायचं, बाळाला भेटायचं, आईला भेटायचं होय आणि शाळेला जायचं. होय की नाही? काय चाललंय आता शाळेत? काय शिकवायला? सांग की, गाणं वगैरे म्हणून दाखव की बाळा. शाळेत काय काय शिकवायला होतं? सिंग वेलकम सॉन्ग, सिंग वेलकम सॉन्ग. रिंग जय फुवे, रिंग जय फुवे. डिंग डॉंग डिंग, एवढी बडी सिंग. डिंग डॉंग डिंग, एवढी बडी सिंग. फॉर न्यू डे विश, फॉर न्यू डे विश. कम टुगेदर वन एंड ऑल, कम टुगेदर वन एंड ऑल. डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग. हे बघा असं रोज आहे ना शाळेत आल्यावर सगळ्यांना गाणं वगैरे म्हणून दाखवते. आणि शाळेत काय शिकवलेलं असेल तर ते सुद्धा सगळ्यांना म्हणून दाखवत असत्या. म्हणून तू म्हणणार का एक गाणं? हुशार आहे. सांग आता कितवीला आहे सांग की सगळ्यांना. पहिलीला. पहिलीला आहेस ना? लय हुशार आहे बघा. ए म्हणा. आमची मोना एक आता बाळाजवळ गाणं म्हणून दाखवते. म्हण ग. अगं बाई डगं बाई म्हण की. लाजत्या लय. म्हण म्हण. नाही लय छान आहे. म्हण म्हण म्हण. इकडं तोंड करायचं. सगळेजण तुला बघतात ना. बघ म्हण नीट नीट.
लागली पाय तोंडाला हायाला पाण्याची डाळ त्या पोरी बोलतो थंडाला. झालं छान बघा. छान. शिवांगी शाळेत सगळं शिकवलेलं गाणं आहे ना, हे सुद्धा इकडं तोंडपाठ करते. मग कारभारने काय म्हणते बा? काय नाही बा, निवांत झोप काढाले. आता म्हटलं एक 10-15 मिनिटं बसूया मग जाऊया. रोज घेऊन बसतेस ना आता? होय. चांगलं उन्हाची किरण, सरपळा. कवळी किरण यायला पाहिजे है ना? होय. झोप काढते की मस्त. झोप काढाले. मंडळी तिकडं समृद्धी, मोनू, बाळ, आई आणि इकडं बघा हे दिमागात इकडं बसल्या बघा. हे तोंडातलं का इकडं बसल्या समृद्धी. हिला खाली बसायला आवडतच नाही का काय कोणास ठाऊक. एकतर माझ्या खांद्यावर बसते, नाहीतर मग असं कुठेतरी चढून बसते बघा. समृद्धी हसत्या लगेच. हा स्माईल मात्र लई भारी देते बघा, आहे का नाही? ऐक तोंडातलं का, तोंडातलं का. समृद्धी बाळाला घेऊन जाऊ मी? बाळाला घेऊन जाऊ काय? जाऊ का सांग? जाऊ बाळाला घेऊन जा. मग सांगत नाही मी, जातो बाळाला घेऊन. आणि इकडं मंडळी का नाही मस्त पाठीमाग ज्वारीचं वावर आहे आणि इकडं बरंच काय काय लावल्यात. या ठिकाणी बघा इकडं आहे गवारी लावलेल्या आहेत. नवीन प्लॉट आहे आणि तिकडं आता हार्वेस्टिंग चालू असणारं प्लॉट आहे सासरवाडीतला. आणि किती 4-5 दिवसात एकदा तोडा असतो का? होय, 4-5 दिवसात नसते, 8-8 दिवसात नसते. होय ना? हो. म्हणजे एका पाठोपाठ एक प्लॉट लावला. हा, एका पाठोपाठ. चांगला रेट आहे का आता? कसं काय, होय, चांगलं आहे का? कसं आहे किलोला गवारीचं रेट? आता 100 वगैरे चालतं. 100? होय, 80-90 100 नसते. म्हणजे मालानुसार आहे म्हणून. होय, मला अनुसार असते. निबार असते ते जरा रेट कमी पडतोय. असं कवळे वगैरे असते तर जरा जास्त. होय ना? बर, भारीच आहे की. आणि हे आमचं सासऱ्यांचं घर, म्हणजे तुमच्या वहिनींच्या आई बाबाचं घर आहे सासू सासऱ्याचं. घरासमोर बरीच चिक्कूची झाडं, आंब्याची झाडं, बरेच वेगवेगळ्या फळांची झाडं की नाही, पेरूची झाडं अशी इथं पूर्ण अवतीभोवती लावलेल्या आहेत बरं. काही नाही, त्यामुळे इकडं मुलांची जरा मेजवानीच असते. इकडं आले की कुठं मग झाडावरनं आजोबांना नारळ काढायला लावून शहाळं पिणं, असं सगळं कार्यक्रम, पेरू खाणे, चिक्कू खाणे, असं सगळं कार्यक्रम का नाही दिवसभर आजोबांचा लई टाइमपास असते इकडे. कारभार किती वेळ झाला बसलीस? तर भरपूर वेळ झालो. होय. होय. आता जाऊया आत. होय, झोपले पण. आणि सगळीकडे आहे ना असं आपण सगळ्या बाजूने आपल्याला म्हणजे उष्णता द्यायचं. सगळ्या बाजून किरण अंगावर पडली पाहिजे, किरणावर अंगावर पडली पाहिजे, म्हणजे त्वचा रोग वगैरे होत नाही. बाळ पण आरोग्य राहते. आरोग्याला चांगलं राहतं. होय, चांगलं राहते. चला आता जाऊया का मी आत? आज जाऊया. होय, आता बराच उशीर झालं. बरं, आता आत जाऊन याला झोपतो. चालतंय. ये मग. चला. हो, चलो चलो चलो. तर मंडळी कवळं ऊन का नाही, सकाळची जी किरणं असतात तांबडं फुटलेलं कवळं ऊन बाळाच्या शरीरावरती, बाळाला त्या किरणांचं ऊब मिळायला पाहिजे. आणि शरीराच्या सगळ्या भागावरती जर किरणं पडले तर त्यामुळं व्हिटॅमिन डी हे त्या बाळाला मिळत असते. त्यामुळं कारभारनीनं आता बाळाला आज बाहेर घेऊन येऊन इथं मस्तपैकी कवळ्या उन्हात बसवलं होतं. बराच वेळ होते. मी म्हणलं आताच आहे म्हणून मी आपलं आता बसलो होतो. तर यांनी इकडं बाहेर येऊन किरणं खायला लागल्या. नंतर कळलं मला शिवांगी म्हटल्यावर. चला आता बाळाला घेऊन जा मग. चालतं. चला मंडळी, मस्त मस्त व्हिडिओ बघत राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक विशेष बाब तुम्हाला मी दाखवणार आहे. धन्यवाद.